नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान. आता लक्ष निकालाकडे. 10 महानगरपालिकांसाठी सरासरी 56%, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 68% मतदानाचा प्राथमिक अंदाज. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 53% मतदान. अमेरिकेनं कुशल व्यावसायिकांसंदर्भात संतुलित आणि दूरगामी धोरण बाळगावं, पंतप्रधानांचं आवाहन. जनतेला परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा, व्यंकय्या नायडू. रोकडरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या भीम अॅपचा 1,70,00,000 लोकांकडून वापर. वाढत्या अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अपघातांची केंद्रीकृत पद्धतीनं करणार नोंदणी. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात पोलीस नक्षलवादी चकमकीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान. आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत अंतिम लढतीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी आज शांततेत मतदान झालं. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 10 महानगरपालिकांमध्ये सरासरी 56% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत 53% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरुण मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांद्रे इथे सहकुटुंब मतदान केलं. सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तसंच सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही मतदान केलं. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ठाण्यात 58 ते 60% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मतदान केलं. ठाणे पूर्व कोपरी भागात मतदान यंत्रांचा क्रम उलटा लावला गेल्यामुळे काही काळ गोंधळ झाला होता. तसंच काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकारही उघडकीला आले. मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी काही मतदारांकडून करण्यात आल्या होत्या. उल्हासनगर महापालिकेसाठीही शांततेत मतदान झालं. 45 ते 48% मतदान झाल्याचा इथे अंदाज आहे. अमरावतीतही मतदानाचा उत्साह दिसून आला. इथे 60% मतदान झालं. महापालिकेच्या 86 जागांसाठी एकूण 626 उमेदवार आपलं नशीब इथे आजमावतायत. पोटे यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क इथे बजावला. नाशिकमध्ये तरुण मतदारांबरोबर ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानाचा उत्साह दाखवला. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा तसंच आमदार सीमा हिरे यांनी सकाळी सुरुवातीलाच आपला हक्क बजावला. पुण्यातही तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहकुटुंब मतदान केलं. अकोला महापालिकेसाठी 46% मतदान झालं. भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी तिथे मतदानाचा हक्क बजावला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांसाठी आज शांततेत मतदान झालं. पंचायत समित्यांसाठी आज गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी आणि मुलचेरा या 8 पंचायत समित्यांमध्येही शांततेनं मतदान झालं. वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 तसंच यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 16 पंचायत समित्यांसाठीही मतदान झालं. संध्याकाळपर्यंत या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी सुमारे 68% मतदान झाल्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदेच्या 50 तर 8 पंचायत समित्यांच्या 100
गणांसाठी 485 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रतिनिधी निवडून द्यायचे असल्यानं प्रत्येक केंद्रावर 2 मतदार यंत्र बसवण्यात आली होती. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 67 तर पंचायत समितीच्या 134 जागांसाठी 2451 केंद्रांवर मतदान झालं. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीजवळच्या काटेवाडी इथे मतदानाचा हक्क बजावला. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप नेते जयंत पाटील यांनीही मतदान केलं. रत्नागिरीमध्ये मतदानासाठी रांगेत उभं असताना महादेव चाळके या ज्येष्ठ नागरिकाचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. राज्यातल्या शिवसेना, भाजपा या सत्ताधारी पक्षांनी या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनी प्रचार गाजला होता. काही छोट्या देशांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती, जिल्हा परिषद निवडणुकात मतदार कोणाला कौल देत आहेत याचं उत्तर मिळवण्यासाठी येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत आता थांबावं लागणार आहे. या निवडणुकीतल्या निकालांवरून मतदारांचा कल आजमावत येत असल्यानं मिनी विधानसभा निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात असल्यामुळे राजकीय पक्षांसाठीही या निकालाचं मोठं महत्त्व दिसून येत आहे. राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येतोय. परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. यात मतदार कोणाला देणार संधी, कोणाच्या हाती देणार सत्तेच्या चाव्या. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल, त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. जनादेश 2017 दिनांक 23 फेब्रुवारी 2017 दुपारी 12 ते 1 आणि रात्री 9 ते 10. जनादेश 2017. आज मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रात छापून आलेल्या मतदारांना आवाहन करणाऱ्या जाहिरातीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. या जाहिरातीत अभिनेता आमिर खाननं पारदर्शकता आणि सुशासनाला मत द्या असं आवाहन मुंबईकरांना केलंय. अशी जाहिरात छापणं म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. या जाहिरातीविरोधात तक्रार नोंदवली गेली तरच या प्रकरणी लक्ष घालण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मुंबई फर्स्ट या संस्थेच्या वतीनं ही जाहिरात देण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संस्थेशी जवळचा संबंध आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. अमेरिकेनं कुशल व्यावसायिकांसंदर्भात संतुलित आणि दूरगामी धोरण आखावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज अमेरिकेच्या शिष्टमंडळानं मोदी यांची भेट घेतली. अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अमेरिकेच्या शिष्टमंडळाजवळ भारताची भूमिका मांडली. अनेक प्रतिभावान भारतीयांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान देत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावलाय. त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं त्यांच्याबद्दल संतुलित भूमिका घ्यावी असं ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून येत्या काळात अमेरिका आणि भारत या उभय देशांमधले संबंध अधिक बळकट होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जनतेला परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून एकही प्रस्ताव आला नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. स्थावर मालमत्ता विषयक परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत दर्जा देण्याची प्रलंबित मागणी सरकारनं पूर्ण केल्यानं बांधकाम व्यावसायिकांनी कोणतंही कारण न देता परवडणाऱ्या किमतीतल्या घरं बांधण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास कायदा 2016च्या नियमांमध्ये राज्यांनी मोठे फेरफार करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. या कायद्यातल्या महत्त्वाच्या तरतुदींमध्ये काही राज्यांनी बदल केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं. रोकडरहित व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या भीम अर्थात भारत इंटरफेस फॉर मनी या मोबाईल अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1,70,00,000 लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. वेगवान आणि सुरक्षित रोकडरहित व्यवहारांसाठी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारनं हे मोबाईल अॅप आणलं. सुरुवातीला यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या, मात्र त्या आता कमी झाल्याचं ते म्हणाले. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोग लवकरच कॅशबॅक योजना आणणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
वाहनांची वाढती संख्या आणि वाढते अपघात याचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अपघाताची नोंदणी आणि अहवालाचा विशिष्ट नमुना तयार केला आहे. तपासाला उपयुक्त ठरणाऱ्या या नवीन स्वरूपांमध्ये संपूर्ण देशातल्या अपघातांची केंद्रीकृत नोंद केली जाणार आहे, अशी माहिती या मंत्रालयाच्या सल्लागार आणि वाहतूक विषयक संशोधन करणाऱ्या कीर्ती सक्सेना यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली. भारतात दररोज 1374 रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये रोज 400 जणांना आपले प्राण गमवावे लागतात. म्हणजेच देशात दर तासाला 57 अपघातात 17 जणांचे प्राण जातात. अपघातासाठी रस्त्यांची अवस्था, दृश्यमानता, मार्गदर्शक फलक आणि हवामान या गोष्टीही कारणीभूत असतात. मात्र सरसकट वाहन चालकांना दोषी धरलं जातं. म्हणूनच एकूणच अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी अपघातांची केंद्रीकृत नोंदणी करून त्यानुसार उपाययोजना करणं शक्य होणार आहे. विकसित देशात ज्याप्रमाणे अपघातांची नोंद केली जाते त्याच धर्तीवर नोंदी आता भारतात केल्या जातील, असं कीर्ती सक्सेना यांनी यावेळी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटना, वाहतूक क्षेत्रातले संशोधक आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी मिळून अपघात नोंदणीचं हे प्रारूप तयार केलं आहे. छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होऊन 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. जिल्ह्यातल्या पुरापाल गावालगतच्या जंगलात नक्षलवादी लपून बसले होते. त्यांनी तैनातीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला चोख प्रत्युत्तर पोलिसांनी दिलं. या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती नक्षलवाद विरोधी विशेष मोहिमेचे पोलीस महासंचालक DM अवस्थी यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांकडून होणारा गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी पशुपाल जंगलाचा परिसर पिंजून काढला. त्यावेळी 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. तसंच इतर शस्त्रांसह 2 रायफली पोलिसांनी जप्त केल्या. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातही आज सकाळी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. यामध्ये केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सीमा सुरक्षा दलानं मध्यरात्री दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय. यावेळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आलंय. राजौरी इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या कुंपणाजवळ सीमा सुरक्षा दलाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात अर्धा तास चकमक झाली. त्यामध्ये भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं तर अन्य दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. देशातल्या सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचं अध्यक्षपद नटराजन चंद्रशेखरन यांनी आज स्वीकारलं. रतन टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्याकडे समूहाचा पदभार सुपूर्द केला. देशातली सर्वोत्कृष्ट माहिती आणि तंत्रज्ञान कंपनी असलेल्या TCSमध्ये चंद्रशेखरन यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलंय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर टाटा समूहाचं हे पद रिक्त झालं होतं. त्यानंतर रतन टाटा यांनी समूहाचं हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. टाटा समूहाच्या 150 वर्षातल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच बिगर पारशी व्यक्तीनं टाटा समूहाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. धुळे येथे कृषी तंत्रज्ञान महोत्सव आजपासून सुरू झाला आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कृषी आणि प्रक्रिया उद्योजकता, कडधान्य मूल्यवर्धन, शेवगा लागवड तंत्रज्ञान, लिंबू बोर उत्पादन तंत्रज्ञान, शाश्वत कुक्कुटपालन अशा विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबरच त्याचा शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष वापर होणं महत्त्वाचं असतं. तंत्रज्ञान प्रसारात शास्त्रज्ञांबरोबरच शेतकऱ्यांचा सहभागही महत्त्वाचा असल्यानं या दोन्ही घटकांनी या व्यासपीठाचा वापर करावा, असं प्रतिपादन धुळे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांनी यावेळी केलं. या माध्यमातून शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या अनुभवांचं आदान प्रदान होईल. मृदा परीक्षणामध्ये 1 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचं वाटप करण्याचं उद्दिष्ट असून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 123 गावांची निवड केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ खेड दस्तुरी मार्गावर काही वेळापूर्वीच झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मतदान करून परतत असताना इंडिका आणि छोटा हत्ती या 2 गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्यानं हा अपघात झाल्याचं समजतं. कोलंबो इथे ICC महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी ठेवलेलं 245 धावांचं उद्दिष्ट भारतानं 50 षटकातल्या शेवटच्या चेंडूवर साध्य केलं. दीप्ती शर्मानं 71 धावा केल्या तर हरमानप्रीत कौर 41 धावांवर नाबाद राहिली. याआधी दक्षिण आफ्रिकेनं 49 षटकं आणि 4 चेंडूत 244 धावा केल्या होत्या. प्रिजनं सर्वाधिक 40 धावा केल्या. राजेश्वरी गायकवाडनं 3 बळी घेतले. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ ICC जागतिक चषकासाठी आधीच पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीत सर्व सामन्यांमध्ये अपराजित राहणारा भारताचा एकमेव संघ होता.
आणि आता हवामान. राज्यात गेल्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथे 11.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31 आणि किमान 20, नागपूर 38 आणि 15, पुणे 34 आणि 12, औरंगाबाद 36 आणि 18, नाशिक 31 आणि 15, कोल्हापूर 37 आणि 19, रत्नागिरी 31 आणि 18, सोलापूर 38 आणि 18 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान. आता लक्ष निकालाकडे. 10 महानगरपालिकांसाठी सरासरी 56% तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 68% मतदानाचा प्राथमिक अंदाज. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 53% मतदान. अमेरिकेनं कुशल व्यावसायिकांसंदर्भात संतुलित आणि दूरगामी धोरण बाळगावं, पंतप्रधानांचं आवाहन. जनतेला परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा, व्यंकय्या नायडू. रोकडरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या भीम अॅपचा 1,70,00,000 लोकांकडून वापर. वाढत्या अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अपघातांची केंद्रीकृत पद्धतीनं करणार नोंदणी. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात पोलीस नक्षलवादी चकमकीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान. आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत अंतिम लढतीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक मातृभाषा दिन आहे. खरं तर हा दिवस जगात कोणत्याही देशात राहणाऱ्या आणि मातृभाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचाच. आपली संस्कृती, भाषेबाबत आग्रही राहून आपली अस्मिता जपणारी अनेक राष्ट्र या जगात विकसित झाली आहेत. अशा देशांमधली मातृभाषेची सद्यस्थिती, भारतातल्या वेगवेगळ्या मातृभाषा आणि त्यांची संस्कृती याविषयी चर्चा करण्यासाठी मराठी भाषा संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्या प्राध्यापक डॉ. वीणा सानेकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.